आज आपण डिस्कस करणार आहोत अशा काही कंडिशन्स जे न्यूबॉर्न बेबीमध्ये म्हणजेच नवजात बालकामध्ये कम्प्लिटली नॉर्मल असतात. काही रॅशेस मिनिट्स ते तासामध्ये निघून जातात. त्याच्यामध्ये पहिली आहे वर्निक्स केझिओजा. वर्निक्स केझिओजा म्हणजे एक थिक क्रीमी व्हाईट कलरचा म्हणजे पांढरट कलरचा लेअर असतो. त्याला विशेष काही जास्त रगडून पुसून काढण्याची गरज नसते. दुसरी कंडिशन येते क्युटिस मार्मोरोटा. यामध्ये बाळाची त्वचा अशी जाळीसारखी लालसर ब्लांचिंग होते. त्याला काही ट्रीटमेंटची गरज नसते. बाळाला व्यवस्थित गुंडाळून ठेवल्यानंतर ती रॅश निघून जाते. तिसरी कंडिशन आहे हार्लिक्विन बेबी चेंजेस. हेही काही तासामध्ये नॉर्मल होऊन जाते. काही रॅशेस अशा असतात ज्याला काही दिवस ते महिने लागू शकतात. त्यामध्ये पहिली येते मिलिया. मिलिया म्हणजे बाळाच्या चेहऱ्यावर आणि नाकावर छोटे छोटे पांढऱ्या कलरचे बम्प्स येतात, जे काही दिवसामध्ये आपोआप निघून जातात. त्याला काही ट्रीटमेंटची गरज नसते. दुसरी कंडिशन येते मोंगोलियन स्पॉट्स. मोंगोलियन स्पॉट्स म्हणजे डर्मल मेलॅनोसायटोसिस. यामध्ये बाळाच्या पाठीवर किंवा बटक्सच्या रिजनमध्ये काळसर निळसर डाग असतात, ज्याला काही महिने ते वर्षही लागू शकतं. तिसरी कंडिशन येते निओनेटल पुशुलर मेलॅनोसिस. बाळाच्या चेहऱ्यावर निओनेटल ॲक्ने अजून वाढून चेहऱ्यावर पूर्ण अंगावर वाढू शकते. ती पांढरट कलरचे पुशुलर रॅश काही दिवसामध्ये निघून जाते. अजून एक रॅश अशी असते की बाळाच्या चेहऱ्यावर अंगावर पूर्णपणे लाल चट्टे असे येऊन जातात. त्याला इरिथमा टॉक्झिकम निओनेटरम म्हणतात. तीही रॅश काही दिवसामध्ये निघून जाते.